हाय नमस्कार सर्वांना. हर्षची मम्मी या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापूर्वक स्वागत. तर तुम्हाला तर दिसत असं ना असतं काही माझी तब्येत बरी नाही आहे, कारण की मी ना 2 दिवस झाले सारखं टेन्शन घेते की एवढे आपण मेहनतीनं टाकतो, एवढे एडिट करायला 2-2 3-3 तास जाते तरी काही यूज आहे ना. आता तर वाटतंय मला लगेच चॅनलच बंद करून टाकावं. तर असंच माझा विचार चालू आहे का चॅनल लगेच कायमचं बंद. यूज तर आहे ना, नाही मेहनत एवढं करतोय रात्रंदिवस तरी काय. आता झालंय माझं बोलून. आता जे काय ते तुम्हाला आता मनातले एकदा तर सांगून टाकलेले आहे. तर चला आता तुम्हाला मी तिथे कानातले दाखवते बॅक कॅमेऱ्याने. तर बघा आता कसं आहे. आणि सोन्याला एवढा भाव आला ना, सोनं बापरे बाप लय भयंकर सोन्याला भाव आलेले आहे. मला आता मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने. तर आता हर्षू रुसलेली आहे ना, हर्षूनं मला इतकी बोलते का मला नाही केले का कानातले. तर चला आपण आता तिलाही दाखवू आणि दीदीलाही दाखवू. आता वाजलेत 12:30. तर 12:30च्या वेळेस मुलीना शाळेतून घरी जेवणासाठी आल्या होत्या. तर जेवण केलं ते ना आणि मग मी दीदीला सांगितलेलं आहे. तर चला आता बघू आपण हर्षू काय म्हणते. इथं व्यवस्थित दिसत नाही माझ्याकडून. तो मस्त डिझाईन आहे. इकडे का तिकडे एकदम भारी डिझाईन आहे. ते कागद कुठं टाकला का तसं मस्त अशी डिझाईन, मस्त डिझाईन आहे बरं का. दीदीला जशी पाहिजे होती तशी सोन्याचे कानातले तिला झालेले फायनली. पण एवढं महाग सोनं आहे ना, सोड तर भरपूर महाग झालेले आहे. सध्या सोन्याला भाव एवढा आलेला आहे ना. हे 15,300 रुपयाचे. तर तिला सोनं भेटलेलं आहे एवढ्या महागाईच्या काळात. डिझाईन तुम्हाला दाखवते हे बघा, मस्त अशी डिझाईन आहे एकदम भारी. दीदी तुला आवडी की नाही पहिलं सांग. श्रेया तुला आवडी का ग डिझाईन? छान आहे ना. तर मस्त डिझाईन आहे बरं का. तर दीदी खुश म्हणजे काय चांगलीच खुश आहे. दीदीला तर काय आता कानातले फुलं तर झालेच. कुडकं करायचं दीदी कुडकं कहून ग. तर मस्त डिझाईन आहे कानातले तरी बघा. एक एक झुमका एकदम भारी डिझाईन आलेली आहे आणि दीदीला आवडलेली आहे. आम्हाला वाटलं दीदीला आवडते की नाही, पण दीदीला आवडली. आणि सोन्याला एवढी महागाई आलेली ना, तर अजून सांगता येत नाही किती भाव वाढन म्हणून सोन्याचा. कारण की जसं सोनं आहे ना वाढत चाललंय. सगळ्यांना वाटत होतं की सोन्याचे भाव कमी होतील, कमी नाही होत आणि ते दुप्पट वाढत चाललेले आहे. मला पुढच्या सोन्याचे कानातले घ्यायचे. युट्यूबचे पगार आले काय युट्यूबचे पगार आले मला सोन्याचे कानातले. युट्यूबची पगार आल्यावर हर्षूला ना सोन्याचे कानातले करायचे. हर्षूनं अगोदरच सांगून दिले युट्यूबची पगार यायचे पहिलं. पण एवढे बोर झाले ना, तर आता तर वाटतं व्हिडिओ करणं बंदच करून टाकावं, डायरेक्ट चॅनल बंद. कारण की झालं तसे, कारण की इतकी मेहनत करून व्हिडिओ टाकते ना, 1-1 2-2 तास एडिट करून टाकते तरी माझे व्हिडिओला ना एवढे काही यूज आहे ना नाही. तर मला काही आता टाकू वाटत नाही, कारण की ना भरपूर टाईम जात असो तरी पण मी इतकी मेहनत करून टाकते ना, तरी काही आमच्या व्हिडिओला यूज येत नाही. तर चला मग आता बाकीचे कामं करायचे.